पुण्याचा कथित रील स्टार संतोष पंडित यांच्यावरती एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु महिलेची परवानगी न घेता तिचे व्हिडिओ शूट केले म्हणून या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर या संतोष पंडितवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु एखादी व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर खरंच त्यामध्ये सुधारणा होते का किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी हा संतोष पंडित अशा पद्धतीचे रील तयार करतो का? या सगळ्याच प्रश्नांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई, जर पाहिलं तर सध्या राज्यामध्ये एक प्रकरण चर्चेत आहे, ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. या अशोक खरात प्रकरणावरती संगीता तिवारी यांनी एक आंदोलन आयोजित केलेलं होतं. त्या ठिकाणी पत्रकार वार्तांकन करत होते. अशावेळी संतोष पंडित त्या ठिकाणी आला. त्याने चित्रीकरण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याच्यावरती विनयभंगाचा जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे. काय सांगा? नुसतं चित्रीकरण केलं म्हणून नाही, एक तर जे आंदोलन होतं, या भोंदूबाबाच्या विरोधात ते महिलांचं आंदोलन होतं. मग त्या आंदोलनाच्या इथे एक व्यक्ती येते, एक व्यक्ती चित्रीकरण करते, अश्लील टिप्पणी करते किंवा त्या महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करायचा आहे, जे तिच्या काही कपड्यावर असेल बोलणं किंवा अश्लील अपशब्द बोलणं, हा विनयभंगच आहे. मग ती पत्रकार महिला असो नसो किंवा रस्त्यावरची असो. आणि हे सगळं झाल्यानंतर जो काही त्या आंदोलनाच्या वेळी विषय झाला, त्याच्यानंतर हा जो संतोष पंडित आहे, हा त्या पत्रकाराच्या भवनाच्या बाहेर जाऊन की माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करूनच दाखवावा, जर माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल नाही केला तर मी त्यांना एक्सपोज करणार, अशी जी स्टाईल होती. कोण आहे तुम्ही? रॉबिन हुड समजता स्वतःला? बर, रॉबिन हुड समजा, परंतु तुम्ही एखादा प्रश्न हातात घेत असताना तो कायद्याच्या चौकटीत घेतला पाहिजे ना. तुम्ही आपला घेणार मोबाईल, वाटेल ते बोलणार, वाटेल ते करणार, नाही चालणार. आणि काय झालंय, ही सोशल मीडिया स्वतःला कुठेतरी कोर्ट समजायला लागलेली. म्हणजे कुणाच्या तरी बाजूनी कमेंट्स द्यायच्या. आता ठीक आहे, संतोष पंडितच्या बाजूनी कमेंट दिला, त्याला काय व्हॅल्यू आहे? तर कोर्टाच्या मते त्याला 0 व्हॅल्यू आहे. जो गुन्हा संतोष पंडितवर महिलेचा विनयभंग, अश्लील बोलणं, अपशब्द बोलणं, तिच्या परवानगी शिवाय तिचा व्हिडिओ काढणं, आणि आता तुला एक्सपोज करतो. एक्सपोज करतो म्हणजे काय? कुणी अधिकार दिलाय? काय एक्सपोज तुम्ही त्यांचं करणार? का तिच्या घराच्या इथं पाठलाग करणार? का तिथं जाऊन माहिती घेणार? कुणी ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. म्हणजे त्या गुन्हेगार प्रवृत्तीला आपण थारा द्यायचा. हो हो, का? तर तो त्यांनी काय घेतले असतील लोकांचे प्रश्न हातात, मला नाही माहिती कुठले घेतलेत, पण ही पद्धत नाहीये. जर त्या आंदोलनामध्ये त्याला काही वाटत होतं तर त्यांनी पोलिसांना सांगायचं होतं, पोलिसांना बोलायचं होतं. आता नवीन ट्रेंड आलाय, मोबाईल घ्यायचा, हा बोला काय आहे ते. आता मी स्वतः जेव्हा आंदोलन करते किंवा अन्यायावर न्याय मागायला जाते, त्याच्यातनं माझ्या अंगावर जवळजवळ 31 ते 32 गुन्हे दाखल झालेत. सोपं नाहीये न्याय देणं, कारण का ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही. ती जी कृती आहे, म्हणजे एखाद्याला न्याय देण्याच्या वेळी आंदोलन करणे, ती रस्त्यावर केल्यावर तो जमाव बंद होतो, अनेक कायद्याचा तो नियम आहेत की ते ब्रेक होतात, मग पोलीस त्याच्यानुसार गुन्हे दाखल करतात. त्याचप्रमाणे संतोष पंडितनी जे काही या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी अत्यंत तुम्हाला सांगते, मी ती FIR वाचली आहे, त्याची माहिती घेतलेली आहे. आणि असं होता कामा नये. तुम्हाला लायसन दिलेलं नाही, तुम्हाला मोबाईल हातात दिला म्हणून तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग करणार आणि रेकॉर्डिंग करणे वेळ स्वतःच्या कन्व्हेटीप्रमाणे जो व्हिडिओ पाठवायचा तोच पुढे पाठवताय तुम्ही. जो व्हिडिओ सोशलवर त्याच्यावरनं नाही गुन्हा दाखल केलेला. आणि कमेंट करणारे काय त्याच्यात साक्षीदार आणि पंच आहेत का? तुम्ही कोणाला निर्दोषता द्यायचं किंवा कोणाला शिक्षा देण्याचा तुमचा अधिकारच नाहीये. त्या महिलेकडे तो अधिकार होता. तिच्यावरती अश्लील टिप्पणी केली, अपशब्द बोलण्यात आले, शूटिंग करण्यात आलं, तिच्या घरी जाऊन तिची माहिती घेण्यात आली, ती आजूबाजूला चौकशी करण्यात आली. त्या महिलेने कायद्याचा वापर करून तो गुन्हा दाखल केलाय, तो योग्य आहे. आणि हे कथाकथित रील स्टार ते मर्यादित प्रत्येकीने कायद्याच्या चौकटीत काम करायचं. मला माहितीये ना, इवन मी तुम्हाला सांगते, मी नगरसेविका म्हणून काम करत असताना मी एक अशी कारवाई थांबवली.
ते हाच संतोष पंडित म्हणला होता, अजित दादांचा टॉमी मला बोललेला आहे अशीच पोस्ट करून. आता मी तेवढी खमकी आहे, म्हणलं येस आय एम अजित दादांचा टॉमी. तू कुठला भटका कुत्रा आहेस बाबा? तुमच्या लक्षात घ्या, तुम्ही ही सोशल मीडियावरनं मोबाईलवर शूटिंग करून धमकवणे किंवा ब्लॅकमेलिंग करणे, बदनामी करणे, ट्रेंड आलाय ट्रेंड. ही विकृती संपवली पाहिजे. तुम्ही एखाद्याला न्याय देताय ना तर कायद्याच्या चौकटीत द्या. ते आंदोलन करत होत्या, त्या आंदोलनामध्ये समजा आपण असं समजू की ट्रॅफिक झालं, अहो तिथं सिग्नलच आहे, असाही सिग्नल लागल्यावरती लाईन लागतातच. तरी सुद्धा मी किती मोठा सोशल वर्कर आहे, म्हणजे हे निवडून आलेले किंवा इतर जे काही सामाजिक कार्यकर्ते गॉन मॅड आहेत. मी एकटा हुशार आहे आणि मी पाहिजे ते करू शकतो का? ते माझ्या हातात मोबाईल आहे, मी तुमचं शूटिंग काढून. तुझे फॉलोअर बाबा, तुझे कोणी, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. ज्यांनी ज्यांनी कमेंट वाईट केल्यात त्यांच्यावरही कारवाई करायला लावणार आहे मी. कारण का हा महिलेच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही कुठेही कुठल्याही आंदोलनात जाणार आणि काहीही करणार, त्यामुळे बरं जेंट्स लोक तिथं जी उभी आहेत त्यांनी कुणी त्याच्याकडे लक्षच देताना आपल्याला दिसत नाहीयेत. पण ह्या जेव्हा महिलेला त्यांनी अपशब्द अश्लील बोलले, तिने गुन्हा दाखल केला. हा जो आहे तो स्वतःला कथित असा समाज सुधारक समजतो असं वाटतं का? काही समजू द्यावं स्वतःला, त्यांनी स्वतःला रॉबिन हुड समजू द्या, स्वतःला प्रधान समजू द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही अशा प्रकारचं गैरकृत्य करू शकत नाही. तुम्ही ते केलं एवढंच की ती पत्रकार महिला आहे, मी तिचं अभिनंदन करेल. सर्वसामान्य महिला नाही तक्रार करायला पुढे माग काच म्हणजे घाबरतात. ही पत्रकार महिला आहे, तिला त्या पद्धतीने लगेच क्लिक झालं की हा व्यक्ती आपल्याकडं अशा अश्लील पद्धतीने बोलतोय, घाण बोलतोय, आपलं मुद्दामून शूटिंग काढतोय. त्या शूटिंगचा तो कुठेही वापर करू शकतो, कुठलेही व्हिडिओ तयार करू शकतो. मग तेव्हा काय सोशल मीडियाची काही येणार आहेत का कमेंट करणारे वाचवायला? त्यामुळे सोशल मीडियावरच्या फॉलोअर्सना पण विनंती आहे, आपण कुठे कमेंट करतोय, कोणाला सपोर्ट करतोय, याच्यावरनं तुमची प्रतिमा तयार होत असते. आणि तुमची कितीही तुम्ही कमेंट केली तरी मेहरबान कोर्टामध्ये शून्य किंमत आहे. आता या संतोष पंडितवर जो काही महिलेने ती विनयभंग सायबर ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलाय, कायदेशीर प्रोसेस ती होणार. त्याच्यामध्ये साक्ष पंच या सगळ्या तिथं त्या गोष्टी असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा आपण काय म्हणतो त्याला समर्थन करत असताना तीच गोष्ट आपल्या जर आई बहिणींसोबत झाली आणि मग तिने गुन्हा दाखल केल्यावर आपण हेच बोलणार आहोत का? महिला पत्रकार भगिनींचं मी अभिनंदन करेल आणि तिच्यासारखं प्रत्येक महिलेनी जो कोणी असा विकृत शूटिंग काढेल, त्रास देईल, अपशब्द बोलेल, म्हणजे कळत न कळत महिलांचं शोषण आहे, एक मानसिकतेवर घाला घालण्याचं काम आहे. हे ऐकून घेऊ नका. असे गुन्हे तातडीने दाखल करा. सोशल मीडियावरचे कमेंट करायला येतात, कोर्टामध्ये येत नाही. ज्यावेळी त्या संतोष काय नाव आहे त्याचं पंडितला जामीन लागेल तेव्हा या कमेंट करणाऱ्यांनी यावं. ते अशा पद्धतीचे व्हिडिओ वगैरे बनवल्याच्या नंतर खरंच लोकांमध्ये अशी सुधारणा वगैरे होते का? कारण संतोष देशमुख माफ करा, संतोष पंडित ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतो त्यानंतर खरंच लोकांमध्ये असा बदल होतो का? किंवा त्याने एखादा मुद्दा उचलला आणि त्यानंतर तो पूर्णत्वास गेला, त्यावरती प्रशासनाने काही कारवाई केली, असं कधी झालेलं तुमच्या निदर्शनास? एखाद्या वेळेस लक्षात घ्या की एखादा ड्रेनेजचं झाकण तुटलंय आणि मग त्यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी ते केलं कृत्य, तर मी समजू शकेल. पण त्या व्हिडिओचा अधिकाऱ्यांवर, पत्रकारांवर, सर्वसामान्यांवर दबाव टाकून स्वतःचं जर काही हे असेल शेकत असेल, म्हणजे माझ्याच तर ते चुकीचे. कारण का माझ्याच बाबतीत सांगते, मला एक तक्रारीचा विद्यार्थ्यांचा फोन आला की पुणे मनपा अभ्यासिकेवर कारवाई करते. आता पुणे शहरामध्ये अनेक बिल्डिंग आहेत, मी नगरसेविका म्हणून काम केलंय, सिटी शहर सुधारण्याची चेअरमन म्हणून काम केलंय, विधी अध्यक्ष म्हणून काम केलंय, क्रीडा सदस्य म्हणून काम केलंय. जर त्या मुलांची परीक्षा 15 दिवसांनी आहे तर अधिकाऱ्यांनी 15 दिवस कारवाई पुढे ढकलल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही काय तिथं दारूला किंवा
गांजाला परमिशन देत नव्हता, परंतु काही माहिती अधिकारातले जे कार्यकर्ते आहेत ते संगतमताने अधिकारी आणि त्यांच्या यांनी एक कट रचतात, समोरच्याला ब्लॅकमेलिंग करतात आणि पैसे उकळण्याचं ते साधन असतं. आणि त्यामुळे जेव्हा मला ही तक्रार आली, मी गेले, त्या मुलांची परीक्षा आहे, तुम्ही कारवाई करू शकत नाही, मला सगळा कायदा प्रशासनाचं कामकाज माहिती आणि ती कारवाई मी थांबवली. आता अचानक मध्ये मी जेव्हा हे सगळं केलं, अचानक मध्ये संतोष पंडितनी पोस्ट केली, अजितदादांचा टॉमी मध्ये आला. अरे येणार अजितदादांचा टॉमी, हो मी अजितदादांची टॉमी, मी लोकांचे काम करण्यासाठी मला अजितदादांचा टॉमी म्हणून पदवी मिळणार असेल तर मला चालणार. आपण गल्लीतल्या कुत्र्यासारखं का वागताय, ते पण पिसाळलेल्या. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ठीक आहे, मी तो माझा विषय हँडल केला, तो झाला. त्याच्यानंतर त्यांनी त्याला जी सवय होती ते पोस्टवर टाकलं. मला या पोस्टवाल्यांचं काही फरक पडत नाही. आम्हाला बोललं तर आमचेही 10 जण त्यांना जशाच तशी उत्तर द्यायला तयार असतात. परंतु महिला पत्रकाराला बरोबर आहे ना, तिला ते गिल्ट झालं की एखादा कुणी माणूस येतो आणि आपल्याला अपशब्द करतोय, आपला विनयभंग करतोय, तिने गुन्हा दाखल केला. आता संतोष पंडितने तो गुन्हा दाखल जो झालाय ते कोर्टात सिद्ध करावं. ते मीडिया समोर, ते त्याच्यानंतर पोलिसांसमोर किंवा जनता दरबारमध्ये सिद्ध करून काहीच उपयोग नाहीये. त्याची जी काय म्हणणं आहे केसच्या बाबतीतलं किंवा जे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत ते त्यांनी कोर्टात द्यावे. कारण का पत्रकार महिला भगिनी आमची, तिने न्यायिक मध्ये गुन्हा आपल्यावर दाखल केलेला आहे आणि ते कोर्टामध्ये समोरासमोर होईल. संतोष पंडित याच्यावरती महिला पत्रकाराने जो विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे तो अगदी योग्यच आहे. त्यानुसार संतोष पंडित याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सिंगसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.